गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला मृत्यू अवश्य आहे। या जगामध्ये कुणीही अमर नाही, पण मृत्यूच्या नंतर या आत्म्याचं नक्की होतं काय? नक्की हा आत्मा जातो कुठे? गरुड पुराणामध्ये सर्व वर्णन केलेलं आहे। म्हणजे कधी तुम्ही विचार केला आहे का, जेव्हा एखाद्या मनुष्याच्या देहाला अग्निकुंडात समर्पित केलं जातं, जेव्हा लाकडांच्या राशीवर त्याचा मृतदेह ठेवला जातो आणि त्यावर पहिली मशाल ठेवली जाते, तेव्हा नक्की काय घडतं? म्हणजे बाहेरून पाहणाऱ्यांना तर ते फक्त एवढंच दिसतं की एक शरीर जळत आहे, धूर उठतोय, कुटुंबीय विलाप करत आहेत। पण अदृश्य जगतात त्या क्षणी काहीतरी असं घडत असतं जे आपल्या डोळ्यांना मात्र दिसत नाही। मात्र आत्मा तो संपूर्ण अनुभव जगत असतो। म्हणूनच या गरुड पुराणामध्ये आहे ना, मृत्यूंच्या क्षणाचा जीवनातील सर्वात गूढ आणि भयावह अनुभव मानतो। तुम्ही विचार करा, एक मनुष्य काही तासांपूर्वीपर्यंत आपल्या कुटुंबियाशी बोलत होता, श्वास घेत होता, योजनाही आखत होता। अचानक त्याची नाडी थांबली आणि तो देह आहे ना आता निर्जीव होऊन लाकडावर ठेवला गेला। म्हणजे चहूकडे नातेवाईक रडतायत, मंत्रोच्चार सुरू आहे, वातावरण कंदरण दुमदुमतंय, पण हे सगळं जे दिसतं ना ते फक्त बाह्य दृश्य आहे। यामागे आत्म्यावर जे काही बिततं ना ते अधिक गूढ आहे आणि रहस्यमय सुद्धा आहे ना। गरुड पुराण सांगतो ना की जसा मृतदेह अग्नीला समर्पित केला जातो, तसा आत्म्याला त्यातून एक खोल धक्का बसतो। आत्मा स्वतःच्या शरीराला जळताना पाहतो आणि सर्वप्रथम तोच विचार करतो, हा माझा देह आहे, मग तो का जळत आहे बरं? त्याची पहिली प्रतिक्रिया विरोधाची असते। तुम्ही कल्पना करा, चिता सुळकत आहे म्हणजे कुटुंबीय डोळ्यात अश्रू घेऊन मंत्रोच्चार करत आहेत। अग्नीची पहिली ज्वाला देहाला स्पर्श करते आणि त्या क्षणी आत्मा स्तब्ध उभा राहतो। तो स्वतःच्या शरीरावर तरंगत असतो। त्याला हे स्वीकारणं कठीण जातं की हा देह आता त्याचा राहिलेला नाही। गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये लिहिलंय की मृत्यूनंतर आत्मा हा काही काळ आहे ना त्या देहाजवळ राहतो। तो पाहतो, लोक त्याला स्नान घालतात, नवीन वस्त्र परिधान करतात, फुलं अर्पण करतात, आणि जेव्हा शेवटचा निरोप देण्याची वेळ येते ना तेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो। कारण ज्याच्याशी त्याचं गहिरं नातं होतं ते लोक आता त्याच्या देहाला अग्नीला अर्पण करत असतात। आत्मा पुन्हा पुन्हा आपल्या शरीराकडे धाव घेतो आणि हात पसरवतो ना, जणू म्हणत असतो, थांबा, हा माझा देह आहे, याला अजिबात जाळू नका। पण त्याचा हात आहे ना कुणालाही स्पर्श करू शकत नाही। तो पुकारतो, त्याचा आवाज हवेत घुमतो, पण कोणालाच ऐकू येत नाही। या कुटुंबियांना फक्त एवढंच दिसतं ना की लाकडं जळत आहेत आणि देह आहे ना तो हळूहळू अग्नीमध्ये विलीन होत आहे। त्यावेळी यमदूतही जवळ उभे असतात। गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, मृत्यू काळी आहे ना आत्मा एकटा कधीच नसतो। यमदूत त्याच्या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे असतात।
त्यांचा स्वरूप आत्म्याच्या कर्मावर अवलंबून असतो. ज्याने धर्ममय जीवन जगलेला असेल ना, त्याला यमदूत शांत आणि गंभीर आणि साधूप्रमाणे दिसतात. पण ज्यानं पाप, अन्याय, अत्याचारांनी जीवन व्यतीत केलं असेल, त्याच्या पुढे ते यमदूत आहेत ना, ते भयावह आणि दंडाधिकारी प्रमाणे उभे राहतात. आता तुम्ही कल्पना करा, ते दृश्य. चित्ता धगधगत आहे, धूर आकाशात उठतोय, चहूकडे रडण्याचे आवाज आहेत आणि मध्ये आत्मा उभा आहे, अदृश्य, निराश, भयभीत. तो आपल्या प्रियजनांना विलाप ऐकतोय, पण त्यांच्या अश्रूंना पुसू शकत नाही. तो स्वतः देहाला राख होताना पाहतोय, पण त्याला कुणीही वाचवू शकत नाही. हाच तो क्षण आहे ना, ज्याला गरुड पुराण आत्म्यासाठी सर्वात कठीण परीक्षा म्हणतो. आत्म्याच्या या अंतर्यामामध्ये एक द्वंद्व सुरू असतो. त्याला वाटतं, जर तो जोरामध्ये ओरडला तर कदाचित कुटुंबीय त्याला पाहतील, पण असं पुन्हा पुन्हा होत नाही ना. तेव्हा त्याची वेदना अधिक वाढत असते. त्याला जाणवतं की जगाने ज्याला दुर्लक्षित केलेलं आहे ना, म्हणूनच मृत्यूनंतर आत्मा सुरुवातीला संभ्रमावस्थेमध्ये असतो. त्याला वाटतं तो अजूनही जिवंत आहे, फक्त लोक त्याला का पाहत नाही हे त्याला सुद्धा समजत नाही. जसा अग्नीचा ज्वाळा हळूहळू छाती आणि डोक्यापर्यंत पोचतो, तसा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. त्याला वाटतं तोच जळतोय, तो चित्कारतो, तडपडतो, पण हा फक्त त्याचा भ्रम असतो ना, कारण आत्म्याला अग्नी स्पर्श सुद्धा करू शकत नाही. आत्मा शाश्वत आहे ना, तो ना जळतो ना तो मिटतो, पण देहाशी असलेला गहिरा मोह आहे ना, त्याला त्या जळण्याचा अनुभव देत असतो. गरुड पुराणामध्ये हा अनुभव आत्म्यासाठी सर्वात मोठी वेदना मानतो. म्हणजे बाहेरचे लोक आहेत फक्त मृतदेहाच्या लपटांना पाहतात, पण आत्म्याला वाटतं की तोचा अग्नी त्याला भस्म करत आहे. हाच मोह आत्म्याला बांधून ठेवतो. म्हणून मृत्यूनंतरचे क्षण आहेत ना, सर्वात भयावह म्हटले आहेत. तुम्ही विचार करा, जेव्हा आत्मा इतका असह्य उभा असतो, तेव्हा त्याच्यासमोर यमदूत का येतात बरं? ते फक्त दंड देण्यासाठी येतात का बरं, की पुढे नेण्यासाठी येतात? गरुड पुराण सांगतं ना की मृत्यूनंतर आत्म्याला ताबडतोब यमलोकामध्ये नेलं जात नाही. काही काळ आहे ना, तो आपल्या देहाजवळ आणि कुटुंबाजवळच राहतो. हा काळ आहे ना, तो आत्म्याच्या मोहभंगाचा असतो, आणि म्हणूनच हा अनुभव इतका कष्टदायक असतो ना. आत्मा आपलं घर, आपले प्रियजन पाहू शकतो, त्यांच्या मनातील प्रत्येक विचार ऐकू शकतो, त्यांची वेदना जाणवू शकतो, पण काहीही करू शकत नाही. हीच त्याची सर्वात मोठी लाचारीच असते ना. आता प्रश्न उभा राहतो, जरा आत्म्याला अग्निस्पर्श करू शकत नाही, जर तो अमर आहे, तर मग ही पीडा कोणाची आहे बरं? हा फक्त भ्रमच आहे ना, की यात काही खोल गूढ सत्य दडलेलं आहे? अग्नी पुराणामध्ये यामध्ये उत्तर देते. ते सांगतं की अग्नी फक्त देह भस्म करतो, आत्म्याला तो स्पर्शही करू शकत नाही. आत्मा ना जन्म घेतो, ना मरतो, ना अग्नीने जळतो. तरीही जेव्हा चित्तेच्या ज्वाळा उठतात, तेव्हा आत्म्याला पीडेचा भास का होतो? कारण म्हणजे त्याचा मोह आहे. तुम्ही कल्पना करा, आत्मा स्वतःच्या शरीराला जळताना पाहतो. म्हणजे अग्नीची प्रत्येक ठिणगी आहे, ती लाकडांची प्रत्येक चरचर आहे, धुराचा प्रत्येक ढग आहे. त्याला प्रत्येक जाणवतो की हे सगळं त्याच्यासोबत घडत आहे. तो भ्रमित होऊन रडतो, कारण त्याला वाटतं की त्याचीच त्वचा आहे, ही जळत आहे. पण सत्य असं आहे का की तो आता देह राहिलेला नाही? मात्र मोह आणि आसक्ती आहे ना, आत्म्याला असाच भास करतात की अग्नी त्यालाच भस्म करत आहे. अग्नी पुराणामध्ये सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम आपल्या मोहातच गुंतलेला असतो. हाच तो मोह आहे
त्याच्यासाठी अग्नीला खऱ्यासारखा भासवतो. जसं कोणी स्वप्नामध्ये अग्नीत पडतं ना आणि आरडाओरडा करतं, पण डोळे उघडल्यानंतर समजतं की शरीर सुरक्षित आहे. तसंच आत्म्याला सुद्धा मृत्यूनंतर आपल्या भ्रामातच जाळण्याचा अनुभव घेतो. आता त्या दृश्यांची कल्पना करा. चितेच्या ज्वाळा वरवर उठत आहेत, मृतदेह हळूहळू राखेत बदलत आहे, कुटुंबीय विलाप करत आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मा स्वतःच्या देहाकडे पाहतोय. त्याला वाटतं त्याची छाती जळते, त्याचे डोळे भस्म होत आहेत. तो ओरडतोय, पण कुणालाच ऐकू येत नाही. हा फक्त त्याचा भ्रम आहे. अग्नी आत्म्यापर्यंत पोचूच शकत नाही. पण हा भ्रम इतका प्रबळ असतो ना की आत्मा त्यालाच खरी पीडा मानतो. हेच कारण आहे ना की मृत्यूनंतरचे सुरुवातीचे क्षण आहेत त्या आत्म्यासाठी सर्वात असह्य ठरतात. बघा, जेव्हा शवदाह होतो ना तेव्हा आत्म्याला आपल्या घराकडे आणि कुटुंबाकडे वारंवार ओढ वाटते. त्याला दिसतं की त्याचा मुलगा देहावर अश्रू ढालतोय, पत्नी चितेला धरून रडत आहे, आई बेशुद्ध पडलेली आहे. आत्मा इच्छित असतो की त्यांना सांत्वना द्यावी, पण त्याचा हात हवेतच विरून जातो. तो अगदी जवळ उभा असतो, पण अदृश्य असतो ना, ही त्याची सर्वात मोठी वेदना आहे. तो त्यांना पाहू शकतो, पण स्पर्श करू शकत नाही. त्यांचा आवाज ऐकू शकतो, पण उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच मृत्यूच्या वेळी हा आत्मा सर्वाधिक तडफडत असतो. यावेळी आत्म्याच्या आसपास अदृश्य शक्ती असतात, यमदूत उभे असतात, पण तो लगेच आत्म्याला नेत नाही. कारण आधी त्याचा मोह तुटणं गरजेचं असतं. जरा आत्मा मोहातच गुंतून राहिला ना तर तो पुढच्या लोकाची यात्रा करू शकत नाही. म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये या मृत्यू संस्काराच्या वेळी या मंत्रोच्चारावर इतका भर दिला गेलेला आहे ना. जेव्हा नातेवाईक रामनाम सत्य आहे असं म्हणतात ना, किंवा ओम नमः शिवाय असं जप करतात, ते फक्त जिवंत लोकांनाच ऐकू येत नाही, तर आत्माही ऐकत असतो. ही ध्वनी आहे, तो आत्म्याचा मोह तोडण्यास मदत करतो. तुम्ही कल्पना करा, आत्मा तिथेच उभा आहे, आपल्या प्रियजनांना रडताना पाहतोय. तो इच्छितो की कोणी त्याची हाक ऐकावी, पण त्याच क्षणी चहूकडे ओम नमः शिवाय दुमदुमतो. आत्मा तो ध्वनी ऐकून थरथरतो. मग हळूहळू त्याच्या अंतर्मनातील ओझं हलकं होतं. त्याला जाणवतं कदाचित हाच वेळ आहे मोह सोडण्याचा. म्हणून अग्निपुराणामध्ये सांगितलेला आहे ना, हा शवदेहाचा क्षण आहे ना, फक्त कुटुंबियांसाठीच नाही तर आत्म्यासाठी सुद्धा सर्वात निर्णायक असतो. कुटुंबाचे अश्रू आत्म्याला बांधू शकतात, पण कुटुंबाची प्रार्थना आत्म्याला मुक्त करू शकते. आता प्रश्न उभा राहतो, जरा आत्मा अग्नीने जळत नाही, जर तो शाश्वत आहे, तर मग मृत्यू म्हणजे काय बरं? मृत्यू खरं शेवट आहे का, की फक्त एक परिवर्तन आहे? आणि जर तो परिवर्तन आहे तर आत्मा नक्की पुढे जातो कुठे? याचं उत्तर आहे ना, विष्णू पुराणामध्ये सुंदर दिलेलं आहे. विष्णू पुराण सांगतं की आत्मा कधीच नष्ट होत नाही. तो ना जन्म घेतो ना मृत्यू पावतो, तो फक्त शरीर बदलतो. जसं माणूस जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्र परिधान करतो ना, म्हणजे आत्मा हा फक्त शरीराचा अंत आहे, आत्म्याचा अजिबात नाही. तुम्ही कल्पना करा, चिता धगधगत आहे, मृतदेह हळूहळू राखेत बदलतो आहे, पण त्याच वेळी आत्म्याला आणखी एक दृश्य दिसतं. त्याच्या पुढे अनेक मार्ग उघडलेले असतात. काही उजेडानं भरलेले असतात, काही अंधकाराने वेढलेले असतात. विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे, आत्मा आपल्या कर्मानुसार त्या मार्गाकडे खेचला जातो. ज्याने धर्म, दया, सत्याचं पालन केलेलं असेल ना, त्याला प्रकाशाच्या दिशेनं खेचलं जातं. ज्याने पाप, फसवणूक, हिंसा, अधर्माचं जीवन जगलेलं असेल,
त्याची आत्मा आहे ना ती अंधकाराच्या दिशेने जात असते. म्हणजे हा दृश्य आत्म्यासाठी सर्वात निर्णायक ठरतो. कारण आता त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं संपूर्ण जीवन आहे ना ते चलचित्राप्रमाणे फिरू लागतं. प्रत्येक लहान मोठं कर्म, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, सगळं काही आहे ना त्याच्या समोर प्रकट होतं. जे त्यानं विसरलं होतं ना ते त्याला किरकोळ वाटत होतं तेच आता सर्वात मोठं सत्य बनून उभं राहतं. आत्मा पाहतो की त्यानं कोणाला दुःख दिलं, कोणावर प्रेम केलं, कुठे खोटे बोलला, कुठे सत्य पाळलं. प्रत्येक कर्माचा परिणाम आहे ना त्याच क्षणी सजीव होतो. त्याला समजतं की आता हेच कर्म आहेत ना त्याच्या पुढच्या मार्गाचा निर्णय घेणार आहेत. म्हणून आपल्याला प्रत्येक श्रवणामध्ये सांगितलेलं जातं जर तुमचे कर्मश्रेष्ठ असतील ना तर तुम्हाला जीवनामध्ये कधीच धोका नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे आता त्या आत्म्याची स्थिती तुम्ही कल्पना करा. एका बाजूला कुटुंबियांचा रडण्याचा आवाज आहे, त्याला मागे ओढत आहे, तो त्यांना सोडू इच्छित नाही. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या पुढे अदृश्य शक्ती त्याला पुढे जाण्यास भाग पाडते. ती शक्ती कोणी दुसरी तिसरी कोणी नसते तर त्याची स्वतःची कर्म असतात. तो इच्छितो की आपल्या मुलांकडे जावं, त्यांच्या वेदना कमी कराव्या. पण अचानक त्याला जाणवतं एक प्रकाश त्याला वरच्या दिशेने बोलवत आहे. तो प्रकाश त्याला सांगतो इथं तुझं आहे ना आता काम पूर्ण झालेलं आहे, आता तुला पुढं जावं लागेल. विष्णू पुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे हा मृत्यू हा शेवट नाही तर एक द्वार आहे. या आत्म्याला पुढच्या लोकाकडे घेऊन जातो. तो लोक त्याच्या कर्मानुसार ठरत असतो. कधी देवलोक, कधी पितृलोक आणि कधी खालचे लोक. म्हणजे याच कारणामुळं मृत्यूला फक्त एक भीतीचा विषय मानला गेला नाही तर तो एक संधी मानली गेलेली आहे. कारण मृत्यू आत्म्याला दाखवतो की त्यानं आयुष्यात काय पेरलं, आता त्याला काय कापायचं आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जरा आत्म्यासमोर मार्गे खुळे होत असतील, जर प्रकाश आणि अंधार त्याला खेचत असतील तर प्रश्न हा आहे की त्या क्षणी आत्म्याला दिशा कोण देतो बरं? काही यमदूतच त्याला घेऊन जातात का? की अजून काही दैवी शक्ती आहे जी त्याला मोहातून मुक्त करून मार्गदर्शन करते? हे रहस्य आहे ना आपल्याला शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. शिवपुराण असं म्हणतं की मृत्यूच्या क्षणी जरा आत्म्याला शिवनामाचा आधार मिळाला तर त्याचा मोह फार लवकर तुटतो. मृत्यूचा क्षण फक्त देह सोडण्याचा क्षण नसतो, ती आत्म्यासाठी सर्वात मोठी परीक्षाच असते ना. त्यावेळेला जर वातावरणामध्ये ओम नमः शिवाय गुंजत असेल किंवा आत्पेष्ट श्रद्धेने रामनाम सत्य आहे असं उच्चारण करत असतील तर आत्म्यामध्ये एक अद्भुत कंपन होतो. त्याची भीती हलकी होऊ लागते आणि बेचैनीसुद्धा हळूहळू कमी होऊ लागतेच ना. तुम्ही विचार करा, चिता धगधगत आहे, धुराचे थर आकाशापर्यंत पसरलेले आहेत, कुटुंबीय रडत आहेत, हांबरडा वातावरणाला जड करतोय. पण त्याचवेळी कुणी एक हळूहळू ओम नमः शिवाय हे जप सुरू करतो. त्याच्या स्वरात भक्ती आहे, श्रद्धा आहे. मग इतर लोकही त्याच्याबरोबरच सामील होतात. काही वेळा तर संपूर्ण वातावरण त्या मंत्रानं भरून जातं. ती ध्वनी फक्त जिवंताच्या कानापर्यंत पोचत नाही तर आत्म्यापर्यंत सुद्धा पोचते. हा आत्मा जो आतापर्यंत ओरडत होता, घाबरत होता, भ्रमात अडकला होता, अचानक ती ध्वनी ऐकून थबकतो. त्याच्या आत एक हालचाल होते. तो अनुभवतो की हा फक्त आवाज नाही तर एक शक्ती आहे. ही शक्ती त्याच्या बंधनांना सैल करत आहे. ज्या अदृश्य बेड्यांमध्ये तो अडकला होता ना आता त्या सुटू लागल्या आहेत, त्या तुटू लागल्या आहेत. शिवपुराणामध्ये म्हटलेलं आहे या मृत्यूच्या क्षणी शिव स्वतः मृत्यू नियंता आणि मुक्तिदाता होता. त्यांच्या नावाचं स्मरण आत्म्यासाठी दीपकाचं काम करतो.
जेव्हा आत्मा दाट अंधारामध्ये असतो ना, तेव्हा शिवनामच त्याच्यासाठी प्रकाशाचा मार्ग बनतो. आता तुम्ही विचार करा, आत्मा आपल्या शरीर जळताना पाहतो, त्याला वाटतं परत जावं, आपल्या कुटुंबियांना मिठी मारावी. पण जेव्हा ओम नमः शिवाय ही ध्वनी आहे ना, चारही बाजूंना पसरते ना, तेव्हा त्याच्या आत शांती उतरू लागते. त्याला वाटतं आता हा संसार आता माझा राहिलेला नाही. त्याचा मोह ढिला पडत आहे, त्याची बेचैनी कमी होत आहे. अचानक त्याला जाणवतं कुठेतरी दूर एक शक्ती आहे, ती त्याला आपल्या जवळ बोलवत आहे. शिवपुराणामध्ये म्हटलेलं आहे, जर मृत्यूच्या वेळी आत्म्याला शिवनाम ऐकायला मिळालं ना, तर यमदूत देखील त्याला एवढ्या कठोरपणे बांधू शकत नाही. ते फक्त दर्शकच बनत असतात, कारण त्या क्षणी आत्मा शिवाला शरण जातो. याचं कारणामुळं आपल्या संस्कारामध्ये मृत्यूच्या वेळी या मंत्रोच्चारणाला इतकं महत्त्व दिलेलं गेलेलं आहे ना. म्हणून ही परंपरा फक्त जीवितांच्या सांत्वनेसाठी बनलेली नाही, तर आत्म्याच्या मुक्तीसाठी बनलेली आहे. कारण मृत्यूच्या क्षणी आत्म्याला जितका मोह बांधतो ना, तितकी शक्ती त्याला मंत्रजप मुक्त करत असतो. आता तुम्ही विचार करा, जरा आत्मा मंत्राच्या आधाराने या भयातून मुक्त होऊ शकतो, जर तो आपल्या आत शांती अनुभवूच शकतो, तर आत्मा खरंच मरतो का बरं? काय मृत्यू हा त्याच्या अस्तित्वाचा अंत आहे का, की हा फक्त देहाचा अंत आहे आणि आत्मा शाश्वत राहतो? या प्रश्नाचा अंतिम आणि शाश्वत उत्तर आहे ना, ते आपल्याला असं मिळतं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जिथे सर्वत्र मृत्यूची भीती होती ना, जिथे रथांची गर्जना होती, शंखांचा निनाद होता, धनुष्याची टंकार होती ना, ती गुंजत होती, तिथे अर्जुन उभा होता. त्याचे हात थरथर कापत होते, डोळे अश्रूंनी भरलेले होते. समोर त्याचे स्वतःचे गुरु, स्वतःचे बंधू, स्वतःचे प्रियजन उभे होते. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं आणि म्हटलं, हे मधुसूदन, मी हा युद्ध करू शकत नाही. त्यांना मारणं पाप होऊन जाईल. मी माझ्याच परिवाराला संहारक कसा बनू बरं? तेव्हा श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, हे पार्थ, ज्याला तू मारण्याची कल्पना करत आहेस ना, ती आत्मा कधीच मरत नाही. आत्माना जन्म घेतो ना मरतो. मृत्यू फक्त शरीराचा होतो, आत्मा शाश्वत आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या त्या दुसऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भवित वानभूय अजो नित्य शाश्वतोय पुराणो न हन्नते अन्यमाने शरीरे. याचा अर्थ काय होतो बरं? याचा अर्थ असा होतो की आत्मा कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही. तो अजन्म आहे, तो शाश्वत आहे, सनातन आहे. जेव्हा शरीर नष्ट होतं ना, तेव्हा आत्म्याचा वध होत नाही. तुम्ही विचार करा, शव जळत आहे, लाकूड राख होत आहे, दोरा हळूहळू आकाशात विरतोय. कुटुंबाला वाटतं त्याचा प्रिय निघून गेला, पण त्याच क्षणी आत्मा अनुभवतो त्याचा अस्तित्व अजूनही जिवंत आहे, तो नष्ट झालेला नाही. तिने फक्त एका आवरण टाकून दिलेलं आहे. गीता देखील सांगते ना की मृत्यू म्हणजे वस्त्र बदलण्यासारखं आहे. जसा एखादा मनुष्य जुनी वस्त्रे उतरून नवीन वस्त्रे परिधान करतो ना, तसाचा आत्मा जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो. मृत्यू हा वस्त्र बदलण्यासारखा एक साधं परिवर्तन आहे. म्हणजे वांसांशी जीर्णाणी यथा विवाह नवाणी गृहाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यायी सय्याती नवाविदेही. म्हणजे आता जरा या श्लोकाला चित्तेच्या दृश्यांशी जोडून बघा. अग्नी प्रेताला भस्म करत आहे, पण त्याच क्षणी आत्मा जाणतो की तो अमर आहे. त्याच्यासाठी हे शरीर आहे ना, फक्त एक वस्त्र होतं,
जे त्यानं आता उतरवलं आहे तो नव्या वस्त्राच्या दिशेने, नव्या शरीराच्या दिशेने पुढे जात आहे. म्हणूनच गीता मृत्यूला शेवट मानत नाही, तर प्रवासाची निरंतरता मानते. गीता मनुष्याला काय शिकवते बरं? मृत्यूला घाबरणं व्यर्थ आहे, कारण आत्मा अमरच आहे ना. जे मरतं ते फक्त शरीर असतं. आणि आता तुम्ही विचार करा, जरा आत्मा अमर आहे, जर मृत्यू फक्त परिवर्तन आहे, तर मृत्यूची भीती आहे ना, ही पूर्णपणे व्यर्थ आहे का बरं? हा फक्त आपला भ्रमच आहे ना. बघा, मृत्यूचं रहस्य इतकं सोपं नाही. कारण गीता म्हणते आत्मा अमर जरी असला ना, तरी त्याचे कर्मच ठरवतात की पुढे त्याचा मार्ग कसा असेल, त्याला कोणते नवे वस्त्र मिळेल, कोणता नवा जन्म मिळेल. हे सर्व त्याच्या कर्माचं फळ असतं. यासाठी गीता फक्त आत्म्याची अमरता सांगत नाही, तर कर्माच्या महत्त्वालाही अधोरेखित करते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ना, या अर्जुना, तू फक्त कर्म कर, फळाची अजिबात चिंता करू नकोस, कारण कर्मचं आत्म्याचं भविष्य घडवत असतात. आता तुम्ही कल्पना करा, शवाची आग विझत आहे, कुटुंबीय घरी परतले आहेत, पण आत्मा आहे ना, अजूनही आपल्या पुढच्या मार्गाकडे जात आहे. त्याला ठाऊक आहे की त्याचे अस्तित्व शाश्वत आहे. पण त्याच्यासमोर प्रश्न उभा आहे की पुढचा मार्ग कोणता असेल बरं? तो देवलोकामध्ये जाईल की पितृलोकामध्ये जाईल की पुनर्जन्मासाठी पृथ्वीवर परत येईल? याचं क्षणी आत्म्यासमोर सर्वात मोठं रहस्य उभे राहतं. कारण मृत्यू हा फक्त वस्त्र बदल आहे, पण ते नवे वस्त्र कसे असेल हे ठरवतात ते कर्मच ना. मग प्रश्न असा आहे की जेव्हा आत्मा हे सर्व समजतो, जेव्हा तो जाणतो की मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे, तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाचा निष्कर्ष काय असतो बरं? याचं उत्तर आपल्याला मिळतं जेव्हा आपण गरुड पुराण, अग्नी पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण आणि गीता यांना एकत्र जोडून पाहतो ना. तेव्हा गरुड पुराण आपल्याला मृत्यूनंतरची त्या आत्म्याची पहिली तळमळ दाखवतं. आत्मा स्वतःच्या शरीराशी मोह करतो, हाका मारतो, परत यायचं असतं, पण कोणीच ऐकत नाही. अग्निपुराणामध्ये सांगितलेलं आहे की पीडा आत्म्याची नसते, ती आपल्या मोह आणि भ्रमाची असते. अग्नी आत्म्याला स्पर्श करू शकत नाही, पण मोह आहे ना, त्याला जळण्याचा अनुभव देतो. विष्णू पुराणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मृत्यू हा फक्त एका आवरणाचा शेवट आहे. आत्मा अमरच आहे ना, आणि त्याचे कर्मच ठरवतात की तो कोणत्या दिशेला जाईल. शिवपुराणामध्ये आत्म्यासाठी मंत्र जप आणि स्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मृत्यूच्या क्षणी जर शिवनाम गुंजला ना, तर आत्म्याची भीती दूर होते आणि तो मुक्तीकडे जातो. गीता अंतिम सत्य सांगते ना, आत्मा ना जन्म घेतो ना मरतो. मृत्यू हा फक्त वस्त्र बदलण्यासारखा आहे. आत्मा शाश्वत सनातनच आहे ना. तुम्ही विचार करा, या सगळ्या ग्रंथांच्या शिकवणी एकत्र केल्या ना, तर कशी प्रतिमा तयार होते बरं? चितेवर एक शव ठेवला आहे, कुटुंबीय रडत आहेत, लाकडे जळत आहेत, धुरा आकाशाकडे उडतो आहे, पण त्याच दृश्याच्या आत एक अदृश्य प्रवास सुरू आहे. आत्मा उभा आहे, अदृश्य आहे, असह्य भयभीत आहे. तो प्रथम आपल्या शरीराला चिकटतो, त्याला वाटतं अग्नी त्याला जाळत आहे. मग हळूहळू त्याला कळतं की अग्नी त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्यासमोर मार्ग उघडतात, प्रकाशाचे आणि अंधाराचे. तो आपले संपूर्ण आयुष्य आहे ना, चित्रपटासारखं पाहतो. प्रत्येक पाप, पुण्य, वचन त्याच्या समोर उभं राहतं आणि त्याचं क्षणी ठरतं त्याची गती कोणत्या दिशेने जाईल. जरा वातावरणामध्ये मंत्र गुंजत असतील ना, जर कुटुंब श्रद्धेने ओम नमः शिवाय, रामनाम सत्य आहे असं म्हणत असतील, तर आत्म्याची भीती कमी होऊ लागते. त्याला वाटतं तो एकटा नाही, एक शक्ती आहे
ती त्याचा हात धरत आहे. जेव्हा आत्मा गीतेचे सत्य अनुभवतो ना, तेव्हा त्याला समजतं, मी हे शरीर अजिबात नाही, मी शाश्वत आहे. मृत्यू माझा अंत नाही, तर नवी सुरुवात आहे. 5ही ग्रंथ आहेत ना, आपल्याला हेच शिकवतात. मृत्यूला घाबरणं व्यर्थच आहे ना. पण आजचा मनुष्य मृत्यूला घाबरतो का? नक्कीच घाबरतो. मृत्यूला कोण घाबरतो बरं? जो भक्ती मार्गामध्ये नाही, ज्याला भगवंताचं नामस्मरण घेता येत नाही, तोच मृत्यूला घाबरत असतो. म्हणून घाबरावं ते फक्त वाईट कर्मांना, कारण मृत्यू हा शेवट अजिबात नाही, तर तो न्याय आहे. तो आत्म्याला त्याच्या कर्माचे आरसे दाखवतो. तो ठरवतो की आत्मा देवलोकामध्ये जाईल, पितृलोकामध्ये विश्रांती घेईल, की पुनर्जन्मामध्ये परतेल. कधी कधी जरा आत्मा पूर्णपणे शुद्ध झाला असेल ना, तर तो या चक्रातून मुक्त होऊन मोक्षाकडेही जाऊ शकतो. तुम्ही विचार करा, जेव्हा आपण सर्वांना एक दिवस या प्रवासातून जावं लागणार आहे ना, तर आपल्याला मृत्यूला घाबरायचं का बरं? अजिबात नाही. की त्याला समजून घ्यायचं. शास्त्र सांगतं ना, मृत्यू अंधार नाही, तर एक प्रकाशाचं दार आहे. पण त्या प्रकाशापर्यंत पोचण्यासाठी या जीवनाचा मोह आहे ना, तो मनुष्याने सोडावा लागतो. सत्याचं पालन करावं लागतं आणि ईश्वराचं स्मरणच करावं लागतं ना. गरुड पुराण या आत्म्याला त्याची तळमळ दाखवतं. अग्नी पुराण त्याचा भ्रम तोडतं. हे विष्णू पुराण आहे ना, त्याची अमरता प्रकट करतं. शिवपुराण त्याला मुक्तिदात्याकडे घेऊन जातं. आणि गीता त्याला आयुष्याचं अंतिम सत्याचा बोध करून देते. हेच आहे ना मृत्यूचं रहस्य. हेच आहे ना पहिल्या 2 मिनिटांचे अदृश्य सत्य, जे आपण कधीच पाहू शकत नाही, पण आत्मा ते पूर्णपणे अनुभवतो. आता विचार करा, जेव्हा आत्मा हे सर्व पाहतो आणि समजतो, तेव्हा मृत्यू खरंच भयावह आहे का? की तो क्षण आहे जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या स्वरूपाशी परिचित होतो? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना, मृत्यू हा शेवट नाही, तर परमसत्याची भेटण्याची संधी आहे, ज्याचा शोध आपण आयुष्यभर घेतो. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी मृत्यूला भीती नव्हे, तर उत्साह मांडलेला आहे ना. कारण मृत्यूमध्ये जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. म्हणून जर हे रहस्य तुमच्या आत्म्यापर्यंत पोचला असेल ना, तर प्रत्येकानं म्हणा, ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.